शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षराज्य सरकार विरोधात मैदानात सोमवारी राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन। विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं भेटायला आली तेव्हा ते 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देत होते। नागपुरात शरद पवारांचा गौप्यस्फोट। इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत तर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय। शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्र्यांची खोचक टीका। पालिका निवडणुकीसाठी अद्याप कुठलीही आघाडी निर्माण झालेली नाही तर त्या क्षेत्रात स्थानिक आघाड्या होतात। पालिका निवडणुकीच्या तोंडावर राऊतांचं सूचक विधान। मुंबई महापालिकेबाबत राज आणि उद्धव ठाकरे स्वतंत्र भूमिका घेण्यास समर्थ तर ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडिया आघाडीत आक्षेप नाही, संजय राऊतांचं विधान। शिवसेना उभाटाचे आमदार सुनील शिंदेंच्या मुलावर महिलेच्या तक्रारीवरनं गुन्हा दाखल। कालच्या वरळीतल्या राड्यादरम्यान सिद्धेश शिंदेंनी धक्का मारल्याचा महिलेचा आरोप। लाडक्या बहिणींमुळे आम्ही सत्तेत, लाडक्या बहिणी सोबत होत्या म्हणून कुणी काही वाकडं करू शकलं नाही। रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी मानले लाडक्या बहिणींचे आभार। कोर्टाचा आदेश झुगारून दादरमध्ये कबुतरांना दाणे खायला घालणाऱ्या महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका। कार जप्त करत गुन्हाही दाखल। मुंबई विमानतळावरील नेटवर्क अचानक ठप्प। चेक इन आणि बोर्डिंग मॅन्युअल मोडवर गेल्यानं खोळंबा। विमानतळावर प्रवाशांची मोठी गर्दी, गैरसोय। भारतानं पाकिस्तानची 6 लढाऊ विमानं पाडले। भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे मुरीद के बहावलपूर हवाई तळ उद्ध्वस्त। वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंग यांची ऑपरेशन सिंदूरबाबत महत्त्वाची माहिती। पंतप्रधानांच्या निवासस्थानी रक्षाबंधनाचा उत्साह तर मातोश्रीवर सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना बांधली राखी तर शिवतीर्थावर राज ठाकरेंना मोठ्या बहिणीने बांधली राखी। गोंदिया जिल्ह्याच्या वडेगाव येथील महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी पंचायत समितीच्या आमसभेत घागर मोर्चा काढलाय। नागरिकांच्या नळाला अजूनही पाणी येत नाही। जलजीवन मिशन योजनेचा उपयोग काय असा सवाल महिलांनी विचारलाय। गोंदिया जिल्ह्यामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना महाज्योती योजनेतील निधी मिळत नसल्याचा आरोप करण्यात आलाय। गेल्या 4 महिन्यांपासून भोजन आणि निर्वाह भत्ता मिळाला नसल्यानं विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत। तातडीनं भत्ता जमा करण्याची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली। रत्नागिरीच्या देवरुख पंचायत समितीच्या इमारतीला मोठे तडे गेल्यानं हॉलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय। यामुळे कागदपत्र पाण्यात भिजल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। पालघरमध्ये जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह पाहायला मिळाला। पारंपरिक वेशभूषेत आदिवासींनी आपली पारंपरिक वाद्य वाजवत नृत्य सादर केलं। यावेळी आमदार निकोले यांनी जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या। बीडच्या कडामध्ये निवोदित कन्या शाळेचा 26वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून 26 अंकातून वर्धापन दिन साजरा केला। धुळे जिल्ह्यामध्ये केळी पिकावर करपा रोगाची लागण झाली आहे। त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। दरम्यान कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। चंद्रपूरच्या भद्रावती ते पिंपरी मार्गावरील रस्त्याची दुरावस्था झाली आहे। त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागतोय। तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। भर पावसाळ्यात पालघरच्या मनोर येथील 50 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्ण आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाणीबाणीचा सामना करावा लागतोय। मनोर ग्रामीण रुग्णालयाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन 2 दिवसांपासून नादुरुस्त असल्यानं रुग्णालयाचा पाणी पुरवठा बंद झालाय। नागपूर ते हडपसर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला वर्धा स्थानकावर थांबा मिळाला असून ही सेवा 10 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे।
या निर्णयामुळे वर्ध्याच्या प्रवाशांना आता पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर अशा प्रमुख शहरांमध्ये जलद, आरामदायक आणि आधुनिक प्रवासाची सुविधा मिळणार आहे. पुण्यात झपाट्याने नागरीकरण वाढत असल्यानं नागरी सुविधांवर ताण येत असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय. पुण्यात नव्या पालिकांची निर्मिती करण्यावरून त्यांनी हे वक्तव्य केलं. नागपूरमध्ये उड्डाणपुलाच्या खोदकामादरम्यान कंकाळ सापडले. यावेळी घटनास्थळी जात पोलिसांनी पाहणी केली. सगळे कंकाळ तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलेत. बीडच्या खोलेवाडी शिवारामध्ये विहिरीत बिबट्याला कोसळल्याची घटना घडली आहे. तर 2 तासानंतर या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलंय. दरम्यान वन विभागाकडून तपासणी केल्यानंतर बिबट्याला जंगलात सोडण्यात आलं. नागपूर जिल्ह्यातील खडगाव मार्गावरील लावा गावामध्ये NJP ॲग्रोटेक या नावानं विनापरवाना सुरू असलेल्या कारखान्यावर कृषी विभागाच्या भरारी पथकानं धाड टाकली. यावेळी 52,61,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारखाना चालवण्याविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सोलापूर हैदराबाद महामार्गाची दुरावस्था झाली आहे. मागील 17 वर्षापासून या महामार्गाच्या कामाचं रडगाणं सुरू आहे. गावकरी आंदोलन करून वैतागलेत, मात्र तरीही दखल न घेतल्यानं गावकरी हैराण झालेत. सकल हिंदू समाजाची सामुदायिक श्रावणी संत उद्धव महाराज कुकुरमुंडे मठामध्ये संपन्न झाली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला होता. सनातन वैदिक संस्कृती ही सर्वांना सामावून घेणारी असल्याचं वक्तव्य श्रावणीचे पौरोहित्य आचार्य बेनारे गुरुजींनी म्हटलंय. चिपळूणमध्ये पहिल्यांदाच आफ्रिकन बगळा आढळलाय. तर पक्षी निरीक्षक श्रीधर जोशींनी बगळ्याचं दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद केलंय. या दुर्मिळ पक्षाची भारतामध्ये अधिकृत नोंद व्हावी यासाठी डॉक्टर जोशी यांनी फोटो आणि माहिती इंडियन बर्ड जनरलकडे पाठवली. नागपूरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. तर 2 आठवड्यांच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसामुळे गारवा निर्माण झालाय. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. यवतमाळच्या पुसद तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. घरात पाणी शिरल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. यामुळे घरातील साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालंय. बीड जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. तर आंबिलवडगाव येथील कालिका नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. अकोल्याच्या अकोट तालुक्यामधील पुंडा येथे जोरदार पाऊस कोसळला. तर पावसाने पिकांचं अतोनात नुकसान झालंय. परिसरामधील काही लहान मोठे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली असून त्यामुळे तापमानामध्ये काही प्रमाणामध्ये घट झाली आहे. गेल्या 8 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्याचं तापमान 33 अंशांवर पोहोचले. तर ऑपरेशन सिंदूर बाबत एक मोठा खुलासा समोर आलाय. भारतीय सैन्याने पाकिस्तान विरुद्धचे युद्ध कसे संपवले याचा खुलासा एअर चीफ मार्शल यांनी केलाय. बेंगळुरू इथे एका व्याख्यानामध्ये बोलताना वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंह यांनी याबाबतची सगळी माहिती दिली. या कारवाईमध्ये पाकिस्तानचे 6 लढाऊ विमानं पाडण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. या संपूर्ण युद्धात S-400 डिफेन्स सिस्टम गेम चेंजर ठरला असंही ते म्हणालेत. तर या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं असून मुरिदके आणि बहावलपूर या हवाई तळमध्ये हे हवाई तळ उद्ध्वस्त केल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे. तर ऑपरेशन सिंदूर बाबत मोठा एक खुलासा समोर आलाय आणि या ऑपरेशनमध्ये S-400 डिफेन्स सिस्टम कसं गेम चेंजर ठरलं याची देखील माहिती वायुदल प्रमुखांनी दिली आहे. Fighter aircraft are from S-400. We have at least 5 fighters confirmed kills and 1 large aircraft, which could be either an Elint aircraft or an AWNC aircraft, which was taken on at a distance of about 300 kilometers. This is the actually largest ever recorded surface-to-air kill that we can talk about. And याचबरोबर पुन्हा पाहूयात बातमी छत्तीस जिल्ह्यांची.
माजी खासदार नवनीत राणा यांनी सुरक्षा जवानांसोबत रक्षाबंधन सण साजरा केलाय, तर नेहमी सुरक्षा रक्षकांसोबत रक्षाबंधन सण साजरा करण्याचा निर्धार आता नवनीत राणांनी केलाय। आमदार रवी राणा यांच्या कार्यालयामध्ये शेकडो लाडक्या बहिणींनी रवी राणांना राखी बांधली। लाडकी बहीण योजनेची रक्कम दुप्पट करावी अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्याचं यावेळी रवी राणांनी स्पष्ट केलंय। आमदार धनंजय मुंडे यांनी मुंबईतील रामटेक निवासस्थानी रक्षाबंधन साजरे केलं। मंत्री पंकजा मुंडे आणि माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडेंसह महादेव जानकर यांनाही राखी बांधली। मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातील आनूरमध्ये रक्षाबंधन साजरे केलं, तर शेकडो बहिणींनी आपल्या लाडक्या भाऊरायांचं पंचआरतीने औक्षण करत राख्या बांधल्या। माझ्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी मी सदैव भाऊ म्हणून खंबीरपणे हिमालयासारखा उभा आहे, अशा भावना यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केल्या। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या परिवारासोबत रक्षाबंधन साजरे केलं, तर आपल्या मुलींकडून त्यांनी राखी बांधून घेतली। दोन्ही मुलींनी राखी बांधत वडेट्टीवारांचं औक्षण केलंय। भाजपचे वरिष्ठ नेते भागवत कराड यांच्या निवासस्थानी रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला, तर भागवत कराड यांच्या दोन्ही बहिणींनी राखी बांधून भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली। संगमनेरमध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी रक्षाबंधन सण साजरा केलाय। त्यांनी दुर्गा तांबेंच्या निवासस्थानी जाऊन रक्षाबंधन सण साजरा केलाय। यावेळी दुर्गा तांबेंनी थोरातांना ओवाळून राखी बांधली। सुषमा अंधारे यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांना राखी बांधली, तर सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंचं औक्षण केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना महिला कार्यकर्त्यांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलंय। महिलांचं रक्षण करण्यासाठी पवार सदैव उभे असतात, अशी भावना यावेळी महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। एक सविस्तर बातमी पाहूयात। रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या नात्यातील एक पवित्र सण। या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याचं औक्षण करून भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते। मात्र याच दिवशी नाशिकमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या आपल्या लहान भावाला या बहिणीने अखेरची राखी बांधली। मृत भावाचं औक्षण करत बहिणीने भावाला राखी बांधून अखेरचा निरोप दिला। मन हेलावणारी ही घटना नाशिकमध्ये घडली आहे। मृत भावाचं औक्षण करत या चिमुकलीने आपल्या भावाला राखी बांधली आणि भावाला अखेरचा निरोप दिला। नाशिकमधील मन हेलावून टाकणारी ही घटना। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये या चिमुकलीचा भाऊ मृत्युमुखी पडला आणि त्यामुळे आपल्या लहान भावाला या चिमुकलीने राखी बांधली।